हॅलो स्टुडंट, मागच्या लेक्चरमध्ये आपण लेन्स लॉ बघितला आणि लेन्स लॉ नंतर त्याचे आपण ॲप्लिकेशन्स बघितले. तर लेन्स लॉमध्ये त्याची कन्सेप्ट काय सांगितली होती मी, की जो इंड्यूस EMF आहे की तो ज्याच्यामुळे तयार होतोय त्याला तो काय करतोय, अपोज करतोय. त्याला आपण काय म्हटलं होतं, लेन्स लॉ म्हटलं होतं. त्यानंतर आजचा जो नवीन पॉईंट आहे तो कोणता आहे, मोशनल EMF. म्हणजेच काय, मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. म्हणजे या ठिकाणी पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, EMF इंड्यूस करायचं. परंतु जो काही EMF इंड्यूस होणार आहे तो कोणामुळे इंड्यूस होणार आहे, मोशनच्या कारण तो काय करायचा आपल्याला आज इंड्यूस करायचा. मग त्याच्यामध्ये दोन मेथड आहेत. एक फर्स्ट मेथड कोणती सांगितली, फॅराडेज लॉ. ती कशामध्ये इन्क्लूड केलेली त्यांनी, तर एक मध्ये काय सांगितलं, ट्रान्सलेशनल मोशन ऑफ अ कंडक्टर. त्यामध्ये मेथड फर्स्ट आहे फॅराडेज लॉ आणि मेथड सेकंड ती थोड्या वेळाने घेऊया. पण मेथड फर्स्ट मध्ये फॅराडे लॉचं काय करायचं आपल्याला इथे यूज करायचं आहे आणि तिथून आपण काय EMF काय करणार आहे, इंड्यूस करणार. मग या ठिकाणी बघा मी एक डायग्राम काढली आहे. या डायग्राम मध्ये या ठिकाणी बघा मी काहीतरी क्रॉस केलेलं आहे. ही क्रॉस काय आहे, तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ही जी काही मॅग्नेटिक फील्ड आहे इनटू द पेपर आहे. म्हणजे ह्या ब्लॅकबोर्डला ही मॅग्नेटिक फील्ड कशी असेल, तुमची परपेंडिक्युलर मध्ये असेल. हे लक्षात ठेवा, इनवर्ड डायरेक्शन मध्ये असेल. म्हणजे हा जर तुमचा ब्लॅकबोर्ड असेल तर ही इनवर्ड मध्ये काय असेल, तुमची मॅग्नेटिक फील्ड असेल. आणि ह्या ब्लॅकबोर्डला ही जी काही मॅग्नेटिक फील्ड असेल ती कशी असेल, परपेंडिक्युलर मध्ये असेल. आणि मग ह्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये मी काय घेतली आहे, एक रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर घेतली आहे. मी काय घेतली आहे, रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर. आणि ह्या फ्रेम वरती मी काय केलंय, एक कंडक्टिंग रॉड प्लेस केलाय. मग तो कंडक्टिंग रॉड कोणता आहे तुमचा, या ठिकाणी बघा BC हा काय तुमचा कंडक्टिंग रॉड आहे. आणि ही तुमची काय हो, रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर. कोणती, A B C and D. काय केलंय, एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतली इनटू द पेपर. त्यानंतर काय केलंय, ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण एक रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर घेतली A B C. त्यानंतर मी काय केलंय, या रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर मध्ये एक स्लाइडिंग कंडक्टर असं कन्सिडर करा किंवा एक स्लाइडिंग रॉड कन्सिडर करा या ठिकाणी BC. म्हणजे या फ्रेम मध्ये तो काय होणार आहे, मूव्ह होईल, स्लाइड होईल. आले पर्यंत बघा. आता काय सांगतोय मी, या ठिकाणी हा जो तुमचा कंडक्टर आहे किंवा हा जो तुमचा कंडक्टिंग रॉड आहे याची लेंथ किती आहे हो, ही लेंथ किती घेतली मी, L घेतली. आणि ह्या एंड पासून तर ह्या एंड पर्यंत डिस्टन्स किती घेतलंय त्याचं, x. म्हणजे हा या फ्रेमचा हा टोटल काय झाला हो, या फ्रेमचा हा टोटल काय झाला, त्याचा एरिया झालेला आहे. हे लक्षात घ्या या ठिकाणी. म्हणजे काय, एक तुम्ही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतली, एक रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर घेतली आणि एक त्या रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर मध्ये तुम्ही एक काय घेतला, स्लाइडिंग कंडक्टिंग रॉड घेतला. म्हणजे या ठिकाणी काय आली, तुमची मॅग्नेटिक फील्ड आली. जिथं मॅग्नेटिक फील्ड असेल तिथे काय असेल, तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स असेल. ओके. मग मला सांगा, या ठिकाणी तुमचा EMF इंड्यूस होईल का, नाही होणार. कारण का, तुमची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही कशी हो, कॉन्स्टंट आहे. मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स पण कसा असेल, तुमचा कॉन्स्टंट असेल. आणि EMF इंड्यूस करायचा असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स काय करायचा, तुम्हाला चेंज करायचा आहे. पण या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स तुमचा चेंज होत नाहीये. इथं पण मॅग्नेटिक फ्लक्स कसा आहे, तुमचा युनिफॉर्म आहे, कॉन्स्टंट आहे. ओके. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलंय, ही या कंडक्टरची ही जी काही ही या कंडक्टरची ही काय असेल, लेंथ L, डिस्टन्स किती घेतलाय, x. म्हणजे या फ्रेमचा हा काय झाला, एरिया झाला. मग काय करायचंय, या ठिकाणी EMF इंड्यूस करायचा आहे. इथं प्रेझेंट काय, या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स. मग तो मॅग्नेटिक फ्लक्स किती आहे ते तुम्हाला माहिती आहे. मॅग्नेटिक फ्लक्स कसा सांगितला होता, phi = B बार डॉट A बार, B बार डॉट A बार. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि एरिया वेक्टर. मग ह्या ठिकाणी बघा, जर तुम्ही हा डॉट काढून टाकला तर काय मिळतंय तुम्हाला, BA cos थीटा, BA cos थीटा मिळते. पण थीटा म्हणजे काय हो, मॅग्नेटिक फील्ड आणि एरिया वेक्टर मधला असलेला अँगल. पण तो किती असतो, हे सांगता, 0 डिग्री. कारण का, तर एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड या ब्लॅकबोर्डला कसे असतील, परपेंडिक्युलर मध्ये असतील. परंतु ह्या दोघांच्या पण डायरेक्शन कशा असतील, पॅरलल मध्ये असतील. म्हणजे
मॅग्नेटिक फ्लक्स आहे. मग ह्या फ्रेमसाठी बघा, ह्या फ्रेमसाठी मी एरिया किती सांगतोय, एवढा एरिया सांगतोय. म्हणजेच काय होते इनटू ब्रेथ. म्हणजे एरिया काय सांगता येईल या ठिकाणी आपल्याला, A इज इक्वल टू L इंटू एक्स. म्हणजे या ठिकाणी हा जो काही A आलेला आहे या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला, B इंटू L इंटू एक्स. हा काय मिळाला त्या रेक्टेंग्युलर फ्रेमसाठी त्या ठिकाणी असलेला मॅग्नेटिक फ्लक्स. आपल्याला काय करायचंय, ईएमएफ इंड्यूस करायचंय अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ. मग फॅराडेज लॉ काय सांगतोय तुमचा, की मॅग्नेटिक फ्लक्स काय करा, चेंज करा. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत असेल तर ईएमएफ काय होईल तुमचा, इंड्यूस होईल, करंट इंड्यूस होईल. मग या ठिकाणी जर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट असेल तर ईएमएफ इंड्यूस होणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं, हा जो तुमचा स्लाइडिंग रॉड आहे, म्हणजे हा जो तुमचा कंडक्टर आहे, या कंडक्टरला व्हेलॉसिटी व्हीने काय करा, आउटवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह करा. म्हणजे काय करा, ह्या डायरेक्शन मध्ये व्हेलॉसिटीने काय करा, त्याला मूव्ह करा. जर मूव्ह केलं तर काय होईल, हा एरिया तुमचा इन्क्रीज होईल. एरिया जर इन्क्रीज होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल, आणि मॅग्नेटिक फील्ड जर चेंज होत असेल तर ईएमएफ काय होईल, इंड्यूस होईल. बघा मी पुन्हा सांगतोय काय करायचं, ईएमएफ आपल्याला इंड्यूस करायचा आहे. मग ईएमएफ इंड्यूस करायचा असेल तर काय करावं लागेल, हा जो तुमचा कंडक्टिंग रॉड आहे या कंडक्टिंग रॉडला काय करा, v व्हेलॉसिटीने आउटवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह करा. मूव्ह केल्यानंतर हा जो काही एरिया आहे तुमचा, हा काय होईल तुमचा, इन्क्रीज होईल. म्हणजेच या ठिकाणी असलेला मॅग्नेटिक फ्लक्स काय होईल तुमचा, चेंज होईल. आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत असेल तर ईएमएफ काय होईल तुमचा, इंड्यूस होईल अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ. म्हणजेच काय, मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ हे किती सांगितलं होतं आपण, d phi अपॉन dt. आणि या ठिकाणी ह्या एरियामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स किती फाइंड आउट केला आपण, BLX. ही व्हॅल्यू फक्त काय करा, इथे सबस्टिट्यूट करा. म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, d अपॉन dt इन ब्रॅकेट BLX ब्रॅकेट कंप्लीट. या ठिकाणी बघा L काय काय कंडक्टिंग रॉडची लेंथ आहे आणि B काय होत्या ठिकाणी असलेली मॅग्नेटिक फील्ड. हे दोन्ही पण कसे तुमचे कॉन्स्टंट आहे. इथे काय करा, बाहेर घ्या. म्हणजे काय लिहिता येईल, BL इंटू dx अपॉन dt. आणि dx अपॉन dt म्हणजे काय होईल तुमची व्हेलॉसिटी. म्हणजे हे इक्वेशन काय लिहिता येईल तुम्हाला, BLV मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ. हे किती मिळतंय तुम्हाला, BLV. म्हणजे काय केलं तुम्ही बघा, या ठिकाणी एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतली आहे, त्याची डायरेक्शन कशी आहे, इनवर्ड आहे. आणि पर्यंत त्यानंतर ह्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये तुम्ही एक रेक्टेंग्युलर फ्रेम घेतली. त्या रेक्टेंग्युलर फ्रेम वरती तुम्ही काय केलं, एक कंडक्टिंग रॉड घेतलाय. म्हणजे या फ्रेमसाठी हा टोटल काय झाला, त्याचा एरिया झाला. मग इथं मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फ्लक्स पण आहे. मग तो मॅग्नेटिक फ्लक्स किती फाइंड आउट केला आपण, phi इक्वल टू BLX. LX काय काय त्या फ्रेमचा काय असेल, तो एरिया असेल. मग काय करायचं आपल्याला, ईएमएफ इंड्यूस करायचा आहे. मग ईएमएफ इंड्यूस करण्यासाठी आपण काय केलं, v व्हेलॉसिटीने हा जो रॉड आहे हा काय केला, आउटवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह केला. मूव्ह केल्यानंतर काय झालं, इथला एरिया इन्क्रीज झाला. एरिया इन्क्रीज होत असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स काय होईल तुमचा, चेंज होईल. आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यानंतर ईएमएफ काय होईल त्या ठिकाणी, इंड्यूस होईल. मग त्या आपण काय सांगितलं, मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ इज इक्वल टू d phi अपॉन dt अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ. मग phi ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. B आणि L काय तुमचा कॉन्स्टंट आहे, त्याचा dx अपॉन dt. dx अपॉन dt म्हणजे काय तुमची व्हेलॉसिटी. म्हणजे इंड्यूस्ड ईएमएफ किती मिळाला आपल्याला, BLV. ओके. मग या ठिकाणी बघा अजून एक सांगायचंय, हे जे काही रिलेशन मिळालं BLV हे कधी मिळणार आहे, या तिन्ही क्वांटिटी एकमेकाला कशा असल्या पाहिजे, म्युच्युअली परपेंडिक्युलर मध्ये असल्या पाहिजे. म्हणजे बघा ह्या डायग्राम मध्ये काय दिसतंय तुम्हाला, या डायरेक्शन मध्ये काय होतं तुमची व्हेलॉसिटी आहे, आणि याच्या इनवर्ड काय होतं तुमची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. असं इमॅजिन करा, ही काय तुमची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे आणि इकडे काय तुमचा व्हेलॉसिटी आहे. म्हणजे ही व्हेलॉसिटी कशी असेल, याला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर मध्ये असेल. व्हेलॉसिटी कशी असेल, एक्झॅक्टली या मॅग्नेटिक फील्डला कशी असेल, परपेंडिक्युलर असेल. आणि लेंथ सुद्धा कशी असेल, म्हणजे परपेंडिक्युलर मध्ये असेल. म्हणजे ह्या तिन्ही क्वांटिटी एकमेकाला कशा असतील,
म्युच्युअली परपेंडिक्युलर, म्हणजेच काय मिळेल आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ ए टू सी एम इज इक्वल टू BL/V. ही इक्वेशन मिळते आपल्याला या मेथड फर्स्ट मध्ये अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ. ओके, नाउ मेथड सेकंड. आता ह्या मेथड सेकंड मध्ये बघा काय करायचंय. पुन्हा तुम्हाला काय करायचं, एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घ्यायची. पुन्हा काय घेतोय आपण, एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतोय. आणि ह्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये तुम्ही काय करता, तुमचा तो कंडक्टिंग रॉड काय करणार तुम्ही प्लेस करणार. हा काय तुमचा कंडक्टिंग रॉड असं इमॅजिन करा. एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतली. ह्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा काय घेतला मी, तो कंडक्टिंग रॉड घेतला. या रॉडची लेंथ किती घेतली आपण, स्मॉल एल. या रॉडची लेंथ किती घेतली आपण, स्मॉल एल. मेथड 2 मध्ये बघा काय करतोय, एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतोय. या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा कंडक्टर घेतला. या कंडक्टरची लेंथ किती सांगतोय आपण, एल सांगतोय. मग या ठिकाणी बघा मेथड 2 मध्ये काय करायचं आपल्याला, इथे पण ईएमएफ काय करायचं आहे, जनरेट करायचं आहे, डेव्हलप करायचं आहे आपल्याला ह्या ठिकाणी. मग कसं, तर हा कंडक्टर आहे. ह्या कंडक्टर मध्ये काय असेल, तो चार्ज असेल. या कंडक्टर मध्ये काय असेल, चार्ज असेल. मग या ठिकाणी बघा काय करतोय, मग या कंडक्टरला आपण काय करूया, v वेलोसिटीने या डायरेक्शन मध्ये काय करायचं आपल्याला, मूव्ह करायचंय. v वेलोसिटीने काय करायचंय, या डायरेक्शन मध्ये मूव्ह करायचंय. म्हणजे काय होत आहे की हा रॉड तुमचा या डायरेक्शन मध्ये काय करणार आहे, मूव्ह होणार आहे. जसा जसा हा रॉड तुमचा मूव्ह होणार आहे तसं यामध्ये असलेले चार्जेस सुद्धा काय होतील, मूव्ह होतील. आणि जर या ठिकाणी एक रॉड घेतलाय, त्या रॉड मध्ये चार्जेस आहे आणि त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ते चार्जेस काय होतात, ते मूव्ह होतात आहे, तर त्या चार्जेस वरती काय ऍक्ट होतो, एक फोर्स ऍक्ट होतो. आणि तो कोणता फोर्स असतो, तो तुमचा मॅग्नेटिक फोर्स असतो. मग तो मॅग्नेटिक फोर्स किती असतो, F इज इक्वल टू Q इंटू B क्रॉस B बार. B बार क्रॉस B बार. हा तुमचा काय असेल, त्या ठिकाणी चार्जेसवर ऍक्ट होणारा मॅग्नेटिक फोर्स असेल. बघा मी सांगतो काय, मेथड सेकंड मध्ये काय घेतलंय, एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतली. परत कशी येते, इनटू द पेपर. या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक कंडक्टर घेतलं. या कंडक्टरची लेंथ L आहे. हे कंडक्टर याच्यामध्ये काय असेल, तुमचे चार्जेस असतील. याच्यामध्ये काय असतील, तुमचे चार्जेस असतील. आणि या कंडक्टरला काय करतो आपण, v वेलोसिटीने मूव्ह करतो. मग हे कंडक्टर मूव्ह होते, त्याचबरोबर ह्या कंडक्टर मध्ये चार्जेस सुद्धा काय होतात, मूव्ह होतात. जर एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये चार्जेस मूव्ह होत असतील तर त्या चार्जेस वरती काय ऍक्ट होतो, तुमचा मॅग्नेटिक फोर्स. आणि तो मॅग्नेटिक फोर्स किती तुमचा, Q इंटू V बार क्रॉस B बार. क्रॉस काय केला, इथून काढून टाका. म्हणजे काय मिळेल तुम्हाला, QVB sin थीटा. QVB sin थीटा असेल त्या ठिकाणी. म्हणजे हा तुमचा काय असेल, मॅग्नेटिक फोर्स. मग हा थीटा काय, थीटा म्हणजे काय, वेलोसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड मधला अँगल. मग तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, V आणि B हे एकमेकांना कसे असतात, परपेंडिक्युलर मध्ये असतात. आणि जर परपेंडिक्युलर मध्ये असेल तर अँगल किती असेल त्या ठिकाणचा, 90 डिग्री. आणि sin 90 किती असेल, तुमचा 1 असेल. म्हणजे त्या चार्जेस वरती जो काही फोर्स ऍक्ट होणारा असेल हा किती असेल, QVB. एवढा काय होईल त्या ठिकाणी, त्या चार्ज वरती फोर्स ऍक्ट होईल. आले इथपर्यंत. मग बघा या ठिकाणी काय होईल पुढे. मग असं कन्सिडर करा, हा तुमचा काय आहे, कंडक्टिंग रॉड आहे. मग काही वेळानंतर काय होत आहे, इथे चार्जेस आहे. ओके, मग वेलोसिटी v ने तुम्ही कुठे चालले, पुढे घेऊन चालले. चार्जेस पण v वेलोसिटीने कुठे चालले, पुढे चालले. पण चार्जेस वरती काय ऍक्ट होतोय, तुमचा मॅग्नेटिक फोर्स. मग इथे ह्या कंडक्टर मध्ये पॉझिटिव्ह चार्जेस असतील आणि निगेटिव्ह चार्जेस असतील. मग ते जे काही पॉझिटिव्ह चार्जेस असतील, अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल, त्या ठिकाणी काय होईल, ती जी काही फोर्सची डायरेक्शन असेल त्या पॉझिटिव्ह चार्जेस वरती ती कशी असेल, अपवर्ड डायरेक्शन मध्ये असेल. मग त्या कंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन पण असतो. मग इलेक्ट्रॉन वरती जो मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन जी असेल ती कशी असेल, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असेल. मग थोड्या वेळाने काय होणार आहे की ह्या कंडक्टर मध्ये ह्या ठिकाणी काय असेल, तुमचे इलेक्ट्रॉन्स असतील आणि ह्या ठिकाणी काय असतील, तुमचे प्रोटॉन्स असतील. म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस असतील. इथे जेवढे इलेक्ट्रॉन्स तेवढेच इथे काय असतील, तुमचे पॉझिटिव्ह चार्जेस असतील. ओके, इथपर्यंत आले. काय केलंय बघा,
तुम्ही काय करता ते व्हेलॉसिटी व्ही हा रॉड मूव्ह करता ते याच्यामध्ये चार्जेस आहे. चार्जेस जर एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह करत असतील तर त्यावरती फोर्स ऍक्ट होतो. पॉझिटिव्ह चार्जेसवरती अपवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स ऍक्ट होतोय तर इलेक्ट्रॉनवरती डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स ऍक्ट होतोय. थोड्या वेळाने काय झालं की त्याच्या बॉटमला काय झाले इलेक्ट्रॉन्स मिळाले आणि टॉप पोझिशनला कोणते मिळाले पॉझिटिव्ह चार्जेस मिळाले. आले इथपर्यंत. मग ह्या ठिकाणी बघा अजून थोड्या वेळानंतर इथं बघा काय होतंय. अजून थोड्या वेळानंतर हा रॉड तुम्ही काय करतात मूव्ह करतात ते म्हणजे चार्जेस काय होतात तुमचे सेपरेट होतात ते म्हणजे अजून काय होईल इथे इलेक्ट्रॉन्स मिळतील इथे काय मिळतील तुमचे पॉझिट्रॉन्स मिळतील. आले इथपर्यंत. जसं जसं व्हेलॉसिटी म्हणजे तुम्ही हा रॉड काय करतात ते मूव्ह करतात ते तसं तसं हे चार्जेस सेपरेशन सुद्धा कसं असेल जास्त असेल. या ठिकाणी हे लक्षात घ्या जेवढे चार्जेस इथे असतील तेवढे चार्जेस इथे पण असतील. इथे इलेक्ट्रॉन्स इथे काय असेल तुमचे पॉझिटिव्ह चार्जेस असतील. मग त्यानंतर इथे पॉझिटिव्ह चार्जेस आहे इथं इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्जेस आहे असं इमॅजिन करा. आणि जिथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन एंडर तयार होतात म्हणजे त्या ठिकाणी काय असेल तुमची सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे त्या ठिकाणी काय असेल तुमची इलेक्ट्रिक फील्ड असेल. त्या ठिकाणी काय असेल इलेक्ट्रिक फील्ड. बघा इथं पॉझिटिव्ह चार्जेस आहे इथे काय तुमचे निगेटिव्ह चार्जेस आहे. मग ह्या ठिकाणी काय मिळते तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड. मग इथं इलेक्ट्रिक फील्ड मिळत असेल तर इथे अजून काय मिळेल तुम्हाला ह्या दोन पॉइंटच्या एंडला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे याचा हा एक एंड आणि हा एक एंड म्हणजे या दोन एंड मध्ये तुम्हाला काय मिळेल त्या ठिकाणी कंडक्टिंग रॉड साठी पोटेन्शियल डिफरन्स मिळेल. आले पर्यंत. आतापर्यंत काय केलं होते तुम्ही एक रॉड घेतला मॅग्नेटिक फील्ड मध्ये व्ही व्हेलॉसिटी काय केला मूव्ह केला चार्जेस पण मूव्ह झाले. काही वेळानंतर इलेक्ट्रॉन बॉटम पोझिशनला म्हणजेच काय त्याच्या इलेक्ट्रॉन वरती डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट झाला पॉझिटिव्ह चार्जेस वरती अपवर्ड फोर्स ऍक्ट झाला. इथे इलेक्ट्रॉन्स काय झाले तुमचे ऍक्युमुलेट झाले इथे पण काय झाले ऍक्युमुलेट झाले. त्यानंतर काय होत आहे इथं पॉझिटिव्ह चार्ज इथे निगेटिव्ह चार्जेस इथे काय प्रोड्यूस झाली तुमची इलेक्ट्रिक फील्ड. मग त्या इलेक्ट्रॉन वरती आता कोणता फोर्स ऍक्ट होईल इलेक्ट्रिक फोर्स. जसा इथं मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होतोय तसं तिथे काय ऍक्ट होईल तुमचा इलेक्ट्रॉन वरती इलेक्ट्रिक फोर्स. मग इलेक्ट्रॉन वरती त्या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्स कसा ऍक्ट होता डाऊनवर्ड. मग ह्या ठिकाणी इलेक्ट्रिक फोर्स कसा ऍक्ट होईल अपवर्ड. हे लक्षात घ्या या ठिकाणी इलेक्ट्रिक फोर्स कसा ऍक्ट होईल अपवर्ड. आणि काही वेळानंतर पुन्हा काही वेळानंतर काय होईल तुमचा मॅग्नेटिक फोर्स आणि इलेक्ट्रिक फोर्स हे दोन्ही पण काय होतील इक्वल होतील. हे दोन्ही पण काय होतील इक्वल होतील म्हणजे त्या इलेक्ट्रॉनवरती कोणत्याही प्रकारचा फोर्स ऍक्ट होणार नाही. त्या ठिकाणी नेट फोर्स किती असेल तुमचा 0 असेल. आले इथपर्यंत. त्यानंतर पुढे बघा काय होतं. मग तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड बघितली पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. मग ह्या ठिकाणी जे काही चार्जेस मूव्ह झाले किती लेंथ मध्ये मूव्ह झाले होते चार्जेस एल लेंथ. त्या कंडक्टरची लेंथ किती होती एल होती. मग इथून आपण काय सांगू शकतो वर्क डन सांगू शकतो. आणि किती वर्क डन सांगता येतं वर्क डन. वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो तुमचा फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. ह्या कंडक्टरचा डिस्प्लेसमेंट सांगायचं याची लेंथ सांगायची किती येते एल एफ इनटू एल. आणि त्या क्यू चार्जेस वरती तुम्ही काय करतात मॅग्नेटिक फोर्स अप्लाय करतात. म्हणजेच काय म्हणजे अप्लाय करतात म्हणजे त्या ठिकाणी तो ऍक्ट होतोय. म्हणजेच काय किती फोर्स तो आहे क्यू व्ही बी. हा फोर्स काय करा तिथे सबस्टिट्यूट करा म्हणजे तुम्हाला काय मिळेल तुम्हाला क्यू व्ही बी इनटू एल. हे काय मिळते वर्क डन मिळते. आले इथपर्यंत. त्यानंतर इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे इथे निगेटिव्ह चार्ज आहे. या दोघांमध्ये काय मिळेल तुम्हाला एक इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे ह्या दोघांमध्ये तुम्हाला आता काय शोधायचं आहे तुमचा इंड्यूस ईएमएफ म्हणजेच काय हो त्या ठिकाणी असलेलं पोटेन्शियल डिफरन्स शोधायचं आहे. मग हाय पोटेन्शियल कुठं असेल आणि लो पोटेन्शियल कुठं असेल. मग ज्या ठिकाणी तुमचे पॉझिटिव्ह चार्जेस असतील ते त्या ठिकाणी काय मिळेल तुम्हाला पोटेन्शियल हे जास्त मिळेल. आणि ज्या ठिकाणी तुमचे निगेटिव्ह चार्जेस असतील त्या ठिकाणी तुमचा पोटेन्शियल कसा असेल स्मॉल असेल कमी असेल. म्हणजे कधी पण तुमची जी इलेक्ट्रिक फील्ड आहे
ही कशी मूव्ह होत असते तर हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज। या दोन पॉइंट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचं आहे। म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स काय असेल तुमचा V इज इक्वल टू W अपॉन Q। हा जो काही फॉर्म्युला आहे हा तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर मध्ये 11th ला झालेला आहे। पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू W अपॉन Q। W काय तुमचा वर्क डन आणि Q काय तुमचा त्या ठिकाणी असलेला चार्ज। मग W आत्ताच फाइंड आउट केला वर्क डन Q V B L, तो इथं सबस्टिट्यूट करा म्हणजे काय मिळेल Q V B L अपॉन Q। Q काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल आणि राहिला फक्त काय V इज इक्वल टू V L V। आणि हा V काय सांगितलं आहे की पोटेन्शियल डिफरन्स हा फक्त इंटरचेंज करा इंड्यूस ईएमएफ, म्हणजे काय मिळेल तुम्हाला V L V इज इक्वल टू V L V। इंड्यूस ईएमएफ ह्या कंडक्टरच्या दोन एंड मधलं पोटेन्शियल डिफरन्स किती मिळाला V L V, म्हणजे इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड हे दोन्ही पण कसे दिसतात तुम्हाला सेम दिसतात। पुन्हा इथं V L V मिळतंय, म्हणजे V म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, L म्हणजे काय त्या कंडक्टिंग रॉड ची लेंथ आणि V म्हणजे काय त्या रॉड वरती ऍक्ट करतोय आपण ती त्याची वेलोसिटी। हे तिन्ही पण क्वांटिटी एकमेकांना कशा असतील परपेंडिक्युलर मध्ये असतील, म्हणजे कसे म्युच्युअली परपेंडिक्युलर मध्ये। बघा मेथड फर्स्ट मध्ये अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ ईएमएफ इंड्यूस केलाय त्याची व्हॅल्यू पण किती मिळाली V L V। आणि मेथड सेकंड मध्ये काय करतोय, तो जो काही कंडक्टर घेतला त्या कंडक्टर मध्ये खूप सारे चार्जेस असतील आणि त्या चार्जेस जर एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह होत असेल तर त्या ठिकाणी त्या चार्जेस वरती ऍक्ट होणारा तो लॉरेन्स फोर्स म्हणजे तो किती असेल QVB। मग ते चार्जेस ज्या कंडक्टर मध्ये काय करतोय आपण मूव्ह करतोय त्या कंडक्टरची लेंथ किती होती त्या ठिकाणी असलेली L। नंतर मग त्या ठिकाणी वर्क डन आपण लिहिलं, वर्क डन किती आहे फोर्स इनटू लेंथ। मग फोर्स किती मिळाला QVB, ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली। मग काही वेळानंतर काय होतंय इथं पॉझिटिव्ह चार्जेस आहे इथं निगेटिव्ह चार्जेस, म्हणजे इथं इलेक्ट्रिक फील्ड मिळते। मग इथं इलेक्ट्रिक फील्ड मिळत असेल तर ह्या दोन्ही एंडला काय असेल पोटेन्शियल असेल। मग ह्या दोन पॉइंट मध्ये आपण काय फाइंड आउट केलं, पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट केला। मग फॉर्म्युला पण काय होता V इज इक्वल टू W अपॉन Q। Q काय झाला तुमचा कॅन्सल आणि V काय केला रिप्लेस केला ईएमएफ E ने इज इक्वल टू V L V, म्हणजे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 म्हणजे मेथड फर्स्ट आणि मेथड सेकंड या कशा आल्या तुमच्या सेम आल्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय V L V हे काय ह्या ज्या काही क्वांटिटी आहेत एकमेकांना कशा आहे हा म्युच्युअली परपेंडिक्युलर।